रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकलं ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहते मराठीचं, तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकणार. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करणार. यांना वाटत सत्ता आमच्या हातात आहे, हे लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही येऊन द्यायचा. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालतील. मग ते पण तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. ते तुम्ही आतापर्यंत आम्ही बिहार चालून आलो. आज संभाजीनगरमध्ये जे उपोषणाला बसले त्यांचं एक आंदोलन आहे. आतापर्यंत जी बिहार मिळाले त्यांची ती होळी करणार आहे आणि आमची कशी फसवणूक झाली असा आरोप आहे. चला पुढे घ्या. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याचं घोषणा झाली आंदोलनात, त्याबाबत काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही, फक्त नेते. ओबीसी नाही बिचारा. आम्ही बळत कधी धनगरांना